रत्नागिरी के पुन्नगढ़ में अवैध रूप से रह रहे सभी 13 बांग्लादेशी नागरिकों को 6 महीने की कैद और 500 रुपये जुर्माने की सजा सुनाई गई। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर इन सभी नागरिकों को हिरासत में लिया था। सरकार सभी को उनके वतन वापस भेजने की तैयारी में है। रत्नागिरी जिला पुलिस बल को अवैध रूप से भारत में प्रवेश करने वाले 13 बांग्लादेशी नागरिक रत्नागिरी के पुन्नगढ़ पुलिस थाना क्षेत्र में रहने की जानकारी मिली थी। पुलिस ने तत्परता से कार्रवाई करते हुए इलाके में छापामार कार्रवाई करते हुए 13 बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया था। जांच में सभी के बांग्लादेशी होने की बात सामने आई। यह सभी अवैध रूप से भारत में घुसे थे। पुलिस ने इस मामले में पासपोर्ट अधिनियम और विदेशी अधिनियम के तहत मामला दर्ज किया। न्यायालय ने सभी आरोपियों को 6 महीने के साधारण कारावास और 500 रुपये जुर्माने की सजा सुनाई। जिला पुलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ने बताया कि रत्नागिरी पुलिस बल अब अन्य संबंधित एजेंसियों के साथ मिलकर इन सभी 13 बांग्लादेशी नागरिकों को वापस भेजने की प्रक्रिया शुरू करेगी। रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादी विरोधी कक्ष यांना एक माहिती मिळाली की पुन्नगढ़ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका चिरेखानीवरती अनधिकृतरित्या प्रवेश केलेले 13 बांग्लादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत। त्या माहितीच्या आधारे त्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी हे नागरिक त्या ठिकाणी आढळून आले। त्यांच्याकडे भारतीय असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही, तर ते बांग्लादेशी नागरिक आहेत अशा प्रकारची खातरजमा झाली। ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासपोर्ट नियम तसेच परदेशी व्यक्ती अधिनियम यांच्या अंतर्गत एक खटला पुन्नगढ़ पोलीस अंतर्गत दाखल केला। त्या खटल्याचा तपास आमचे जे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे API यांनी त्याचा तपास केला आणि तपास करून त्या गुन्ह्याचं दोषारोप माननीय न्यायालयासमोर सादर केला। हा दोषारोप सादर केल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू झाली आणि ह्या कालखंडामध्ये सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आलं की हे लोक बांग्लादेशी नागरिक आहेत आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी या 13 व्यक्तींना रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री निखिल गोसावी सर यांनी प्रत्येकी 6 महिन्याची साधी कैद व 500 रुपयाचा आर्थिक दंड अशा प्रकारची सजा सुनावलेली आहे। मी ह्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आमचे दहशतवाद विरोधी पथकाचे सर्व कर्मचारी तसंच तपास पथकाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी पोलीस अधीक्षक म्हणून अभिनंदन करतो। आज या 13 लोकांना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्या लोकांना नंतर बांग्लादेशामध्ये प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली जी कार्यवाही आहे ती सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना संबंधित एजन्सीच्या मार्फतीने संपर्क करून पुढील त्यांचा जो मायदेशी जाण्याचा जो मार्ग आहे तो लवकरच सुकर केला जाईल। धन्यवाद।